नमस्कार. आज आपण इतिहासातील एका अशा अद्भुत व्यक्तीच्या मनात डोकावणार आहोत ज्याने आपलं भविष्य शेकडो वर्षापूर्वीच पाहिलं होतं. सुरुवात करूया एका आकड्याने 44,000 कोटी रुपये. विचार करा, ही किंमत आहे एका वहीची, एका पुस्तकाची. याचं नाव आहे कोडेक्स लेस्टर. 1994 साली बिल गेट्स यांनी हे विकत घेतलं आणि आज त्याची किंमत इतकी प्रचंड आहे. आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की 500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका जुन्या वहीत असं नेमकं आहे तरी काय की त्याची किंमत हजारो कोटींमध्ये आहे. याचं उत्तर दडलंय त्याच्या लेखकामध्ये, लिओनार्डो दा विंची. आणि ते फक्त एक चित्रकार नव्हते, तर ते होते एक पॉलिमॅथ, म्हणजे अशी व्यक्ती जी एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये माहीर असते. त्यांनी फक्त जगाकडे पाहिलं नाही, तर त्यांनी असं भविष्य पाहिलं जे अजून अस्तित्वातही आलं नव्हतं. आणि फक्त पाहिलंच नाही, तर ते कागदावर उतरवलं. चला बघूया कसं. ज्या काळात एक्स-रे वगैरे काहीही नव्हतं, म्हणजे विचार करा 500 वर्षांपूर्वी, तेव्हा डाविंचीने मानवी शरीराची इतकी अचूक, इतकी स्पष्ट रेखाचित्र काढली. पण प्रश्न हा आहे की हे त्यांना जमलं कसं? उत्तर थोडं धक्कादायक आहे. ते रात्रीच्या वेळी स्मशानातून मृतदेह बाहेर काढायचे. कशासाठी? तर फक्त मानवी शरीर आतून कसं दिसतं, कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी. आता हे बघा, 16व्या शतकात जेव्हा विमान नव्हतं, ड्रोन नव्हतं, साध्या उंच इमारतीही नव्हत्या, तेव्हा कोणीतरी शहराचा नकाशा असा काढू शकेल जसा तो थेट सॅटेलाइटमधनं काढलाय? अशक्य वाटतं ना? पण दा विंचीने ते करून दाखवलं. त्यांच्या डायऱ्या म्हणजे जणू भविष्यातल्या शोधांचं एक संग्रहालयच होतं. आजचा जो रणगाडा आहे त्याची मूळ कल्पना दा विंचीची. पॅराशूट, त्याची ही रचना त्यांनीच केली होती, जी कित्येक शतकानंतर खरी ठरली. आणि हे तर सगळ्यात कमाल आहे, हेलिकॉप्टरची कल्पना त्यांनी मांडली होती साधारण 1493 साली. आणि पहिला खरोखर हेलिकॉप्टर कधी उडाला माहितीये? 1940 मध्ये, म्हणजे तब्बल 450 वर्षांनंतर. पण मग प्रश्न उरतोच की एकाच माणसाने हे सगळं केलं तरी कसं? यात काही जादू होती का? तर नाही. यामागे कोणतीही दैवी शक्ती नव्हती, तर होती एक विचार करण्याची खास पद्धत. वॉल्टर आयझॅक्सन यांनी त्यांच्या चरित्रात याबद्दल लिहिलंय. दा विंचीची एक 3 स्टेपची प्रोसेस होती. स्टेप 1, सखोल निरीक्षण. म्हणजे एखादा पक्षी उडतोय तर त्याच्या पंखांची अगदी प्रत्येक हालचाल लिहून काढायची. स्टेप 2, प्रतिक्रियेचं विश्लेषण. म्हणजे त्या पंखांमुळे हवेवर काय परिणाम होतो आणि हवेमुळे पंखांवर काय परिणाम होतो हे समजून घ्यायचं. आणि मग तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, प्रयोग. स्वतःचं उडणारं यंत्र बनवून बघायचं. त्यांच्या या सगळ्या विचारांच्या मुळाशी एक सिद्धांत होता, परस्परावलंबनाचा सिद्धांत. त्यांचा विश्वास होता की या जगातली प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. जिथे सामान्य लोकांना कला वेगळी, विज्ञान वेगळं आणि गणित वेगळं वाटायचं, तिथे दा विंचीला या सगळ्यामध्ये एकच सुंदर पॅटर्न दिसायचा. आणि हे संबंध त्यांना सगळीकडे दिसायचे. जसं की आपल्या फुफ्फुसांची रचना आणि झाडाच्या फांद्या सारख्याच वाटतात ना? किंवा अक्रोड फोडल्यावर आज जसा दिसतो तसाच काहीसा आपला मेंदूही दिसतो. त्यांना पाण्याच्या प्रवाहात आणि केसांच्या लटांमध्येही एकच लय सापडायची. जणू काही निसर्ग तीच ती डिझाईन वेगवेगळ्या ठिकाणी वापरत होतं. एवढंच नाही, तर त्यांना क्रिएटिव्हिटीचं मानसशास्त्रही कळलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की जर आपल्या कामातल्या चुका शोधायच्या असतील तर त्या कामापासून थोडं दूर जाणं गरजेचं आहे, एक ब्रेक घेणं गरजेचं आहे, तरच एक नवीन दृष्टिकोन मिळतो. पण या सगळ्या पद्धती, हे सिद्धांत, या सगळ्याच्या मागे एक अशी शक्ती होती, एक असं इंजिन होतं जे या सगळ्याला ऊर्जा देत होतं. आणि ते इंजिन होतं जिज्ञासा. कधीही न संपणारी अतृप्त जिज्ञासा. ही साधीसुधी जिज्ञासा नव्हती, ही एक प्रकारची तहान होती, प्रत्येक गोष्ट का आणि कशी घडते हे जाणून घेण्याची. आभाळाचा रंग निळा का असतो पासून ते पक्षी हवेत तरंगतो कसा, इथपर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना प्रश्न पडायचे. आणि त्यामुळेच त्यांना काम करण्यासाठी बाहेरून कुठल्याही मोटिवेशनची गरजच पडली नाही. म्हणजे या सगळ्यातून आपण काय शिकतो? दा विंचीची गोष्ट आपल्याला हेच सांगते की जगात मोठे बदल घडवणारे विचार फक्त टॅलेंट किंवा शिक्षणातून येत नाहीत. खरा फरक निर्माण करते ती म्हणजे आपली जिज्ञासा, आपली जाणून घेण्याची कधीही न संपणारी भूक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की विचार करण्याची ही पद्धत फक्त दा विंचींपुरती मर्यादित नाही, ती आपल्यापैकी कोणीही वापरू शकतं. आणि म्हणूनच शेवटी एक प्रश्न विचारावासा वाटतो, आज आपल्या आजूबाजूच्या जगात आपण असे कोणते नवे संबंध शोधू शकतो?